बोललेले आहेत, सर्वांनी स्वतःची मतं मांडलेली आहेत. आपले तालुकाध्यक्ष आदरणीय राजे यांनी देखील त्यांचं मत आणि पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. विचार एकटा जाण्याचा आहे, युतीत जाण्याचा आहे, तो ठरेलच. जर आपल्याला पूर्ण न्याय मिळत असेल तर आपण युतीत राहायचं आणि नसेल मिळत तर आपण एकला चलो रे ह्या मार्गाने पुढे जायचं. हे आमचं सगळ्यांचं म्हणणं आपल्याजवळ आहे. याचं कारण हे की जेव्हा आता जे कोणी बोललेले अगदी तावातावानी ते आपण फार वैयक्तिक घेऊ नका, हे पण मी सांगते. कारण की जे लोक पक्षावर प्रेम करतात, जे लोक अजितदादांवर प्रेम करतात आणि कुठंतरी आयुष्यात संधी मिळाली पाहिजे म्हणून हे लोक इथं थांबलेले आहेत, तर त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे ही भावना त्याच्या मागे आहे. आपण विधानसभेला देखील काम केलेलं आहे. आपण सर्वांनी नगरपालिकेला काम केलं आणि नगरपालिकेमध्ये ज्या प्रकारे घडलेलं आहे जागांच्या बाबतीत, ते खऱ्या अर्थानं अजिबातही न्याय्य नाही. आपल्या लोकांना त्यामध्ये न्याय मिळालेला नाही. जेव्हा केव्हा सीट तुम्ही मुलाखती घ्याल किंवा जे कोणी लोक तुम्ही फायनलाइज कराल, शॉर्टलिस्ट कराल, त्याची माहिती सर्वांना झाली पाहिजे, सर्वांना विचारात घेऊन हे काम झालं पाहिजे आणि तर आपण पुढे गेलं पाहिजे. मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळाची ताकद फलटण तालुक्यात खूप मोठी आहे आणि आपण जर पूर्ण ताकदीनं उतरलो आणि आपली माणसं आपण त्यांना ताकद दिली, आपल्या पक्ष नेतृत्वानं जर त्यांना ताकद दिली तर जास्त मतांनी आपली माणसं निवडून येणार आहेत. त्यामुळे एकमेकांबद्दल वैयक्तिक द्वेष ठेवून किंवा दोषारोप न करता आणि कुठल्या तरी पक्षाच्या मागं सतत आपण जाऊन ते म्हणतील त्या पद्धतीनं आपण पुढे जाणं आणि आपण तेवढ्यालाच डिझर्विंग होतो असं आपण न म्हणता आपण देखील आपली ताकद आजमावली पाहिजे. आपल्यासोबत थोडी लोक असतील आज, पण ती ताकदीची ती जुनी माणसं आहेत आणि गट बांधण्यासाठी ही माणसं महत्वाची आहेत. त्यामुळे सर्वांनी एका ताकदीनं आपण पुढे जाऊ, एका विचारानं पुढे जाऊ. त्यामुळे सगळ्यांना तीच विनंती करते आणि थांबते.